आज मी बनवणार आहे अगदी ओठाने आपण तोडून खाणार अशी पुरणपोळी। एवढी नरम। नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। आणि ही पुरणपोळी ना पुरण न वाटता बनणार आहे एकदम कमी वेळेमध्ये। आता इथे मी ना 1.5 पाव चण्याची डाळ घेतली आहे। तिला स्वच्छ साफ करून 2-3 पाण्याने धुवून 2 तास भिजत ठेवली होती। आणि ही भिजलेली डाळ आता मी कुकरात टाकून घेणार आहे आणि कुकरामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे। आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून मस्त गाळा शिजून घ्यायची आहे। आपल्याला डाळ गाळा का शिजवायची आहे, पुरण वाटायचं नाहीये म्हणून गाळा शिजून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, पुरणपोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे मी 1.5 डबा पीठ मळून घेतलंय। आता तुम्हाला किती पोळ्या पाहिजे त्यानुसार तुम्ही सर्व प्रमाण कमी जास्त करू शकता। तर या पिठामध्ये मी थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलंय। आता थोडंसं तेल टाकून थोडं पाणी टाकून छान घट्टसर मऊसूद असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। छान मळायचं आहे। आता पोळी ना पीठ आपण पीठ कसं मळतो त्यावरच पोळी छान होते। आता छान मळून घ्यायचं आहे थोडं असं पाणी टाकून। आणि ही पोळी एवढी नरम होते ना की आपण होटाने पण तोडून खाऊ शकतो याला। आणि पुरण न वाटता पुरणपोळी बनवायची आपल्याला। तर इथे पिठाचा गोळा मळून रेडी झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल लावून याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं पुरण आणि आमटी होत नाही तोपर्यंत पीठ छान मुरून निघणार। आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या केल्यात मी। 3 किंवा 4 मध्ये डाळ गाळा शिजून जाते कारण की डाळ आहे भिजलेली म्हणून। आता पळीने काय करायचं, हे पुरण आपल्याला मॅश करून घ्यायचं। छान बघू शकताय लगेच होतं हे। आणि 1-2 डाळिंब्या जे असे दिसतात ना अख्ख्या, तर ते पण पुरण करताना आपण मॅश करायचं आहे, मग ते पण होऊन जाणार। आता याला थोडंसं साईडला ठेवायचं आणि इथे कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करते मी। आता कटाची आमटी ना खूप साऱ्या प्रकारे बनते, पण मी खूप सोपी पद्धत दाखवत आहे तुम्हाला। तर इथे काय केले, मी 3-4 कांदे भाजून घेतलेत, थोडासा लसूण, थोडे अद्रक, थोडं खोबरं, 2 तेजपत्त्याची पानं, हे सर्व भाजून घेतलंय मी। आणि इथे टोप ठेवलाय। आता टोपामध्ये मी 1 पळी तेल टाकलं आणि आपले घरचे बेसिक मसाले टाकलेत। आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाका। आता इथे मी ना ते पुरण बाजूला करून त्या कुकरामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते वाटलेला मसाला मी टाकून आता मिक्स करून घेत आहे। या तेलामध्ये ना हा मसाला छान शिजू द्यायचा आहे। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी याच्यात पाणी टाकून घेणार आहे। आता तुम्हाला ना किती तिखट पाहिजे, किती पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। आता याच्यात टाकणार आहे मी चवीपुरतं मीठ। आणि 5 ते 6 मिनिटं ही कटाची आमटी शिजू द्यायची आपल्याला। छान तरी येते वरती। आता 5-6 मिनिटानंतर ही शिजून रेडी होणार आहे। बघू शकता किती छान तरी आलेली आहे या आमटीला। आता आपल्याला करायचं आहे पुरण। तर हे साईडला ठेवून याच्यावर मी कढई ठेवली आहे आणि 1.5 चम्मच मी याच्यात तूप टाकलं आहे। तुम्ही तेलही टाकू शकता। आणि हे सर्व ही डाळ शिजून घेतलेली आहे ना मॅश केलेली, ती आपण याच्यात टाकून घ्यायची। बघू शकता मी पुरण अजिबात वाटलेलं नाही आहे, अशीच पळीने मॅश केलं आहे आणि कढईत गरम करायला ठेवलं आहे। हे बघा, आता आपल्याला काही डाळिंब्या जर दिसल्या ना तर अशा ह्या पळीने रगडायच्या आहेत किंवा गिलासाने पण रगडू शकता तुम्ही। आता इथे मी 1.5 पाव डाळीला पाव किलो गूळ घेतला आहे, तुम्ही साखरही घेऊ शकता। आणि 10 मिनिटानंतर बघू शकता किती घट्टसर असं पुरण रेडी झालेलं आहे आपलं। पहिले पुरण पातळ दिसतं आपल्याला कारण त्यामध्ये आपण गूळ टाकतो ना, मग ते पातळ होतं। आणि नंतर बघू शकता 10 मिनिटानंतर किती घट्ट झाले। आता हे गरम आहे आणि थंड झालं ना तर अजून हे घट्टसर होणार। आता इथे पीठ पण मस्त मुरलेलं आहे। आता करायच्यात आपल्याला पोळ्या। आता हे पुरण ना थंड झालेलं आहे, बघू शकता किती छान रंग पण आलेला आहे याला। आणि पुरण बनताना ना मी इलायची पावडर टाकली होती 1 चम्मच। तुम्ही याच्यामध्ये बडीशेप ओवा पण वाटून टाकू शकता, पण मी फक्त इलायची पावडरच टाकले। आता मी असे 2 पुरणाचे गोळे करून ठेवते आधीच, बाकीचे नंतर करता करणार आहे। आता इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला पोळी छोटी बनवायची की मोठी त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आता मी थोडीशी मोठीच बनवणार आहे कारण आमच्याकडं पोळ्या मोठ्याच बनवतात।
तर मी थोडा मोठा उंडा घेतला आहे. आता याच्यात घ्यायचा आहे तो पुरणाचा उंडा. पुरणाचा जो गोळा बनवला होता तो घेऊन याच्यात टाकायचा आहे. आणि पीठ ना थोडं कमीच लावायचं आहे, नाहीतर मग नंतर ना पोळ्या वातड होतात. पण ह्या पोळ्या वातड होणार नाही, कारण हे पीठ ना खूप छान मुरलेलं आहे. आता याच्यात हा पुरणाचा गोळा घेतला होता आपण, तो टाकून याला असं बंद करायचं आहे. आणि थोडंसं पीठ घेऊन छान पोळी लाटून घ्यायची आहे. पहिले साईडला लाटायची आहे, नंतर मध्ये लाटायची आहे. आता तुम्हाला पातळ लाटायची की जाड तुमच्यावर आहे. मी मीडियमच लाटते आहे थोडी. बघू शकता असं लाटून घ्यायचं आहे. आता पोळी झालेली आहे लाटून. आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. तवा थोडासा गरम होऊ द्यायचा आहे. त्यावर टाकायचं आहे थोडंसं तेल. तुम्ही तेलाऐवजी तूपही लावू शकता पोळ्यांना. तुपातच पोळ्या छान लागतात, पण मी इथं तेलाचाच वापर केला आहे. आता थोडं साईडला तेल ओतून थोडीशी भाजू द्यायची आहे, नंतर पलटी करायची आहे. असंच तेल टाकून अलटीपलटी करून छान खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी. बघू शकता किती छान भाजलेली आहे. आणि खूप कमी झंझटमध्ये होणारी पुरणपोळी आहे. अजिबात पुरण न वाटता बनणारी पुरणपोळी आहे ही. तर नक्कीच अशा प्रकारे पुरणपोळी नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान होते आणि एकदम नरम होते. आता अशाच मी सर्व पोळ्या करून घेत आहे. आणि तुम्हाला जर पिवळी नसेल आवडत पुरणपोळी, तर तुम्ही हळद स्किप करू शकता. पिठात पण आणि डाळीत पण. मी डाळीत पण थोडी हळद टाकली होती आणि पिठात पण टाकली होती. तर तुम्ही ती हळद न टाकता असंच बनवायच्या, मग ती पिवळी नाही होणार. आता इथे मी प्लेटमध्ये पोळ्या काढून घेतल्या आहेत आणि वाटीत मी आमटी घेत आहे. तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.